हिंदी भाषिकांच्या मुजोरीवरून राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी भाषेचा मान राखलाच गेला पाहिजे। राज्यातील प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरतात का नाही हे चेक करा असं आवाहनही राज ठाकरेंनी केलंय। बीड सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरती राज ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलंय। बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतात असं म्हणत खंडणीसाठीच संतोष देशमुखांची हत्या झाली असं ते म्हणाले। औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे। शिवाय हा आमचा इतिहास आहे, अफजल खानाला शिवाजी महाराजांना विचारून पुरल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। लाडकी बहीण योजना बंद होणार असं भाकीत राज ठाकरेंनी केलेलं आहे। लाडकी बहिणीमुळे राज्यावरती 63,000 कोटींचं कर्ज झालंय। राज्याचे प्रश्न सोडवाल तर फडणवीसांना पाठिंबा देणार असंही राज ठाकरे म्हणाले। औरंगजेबाच्या कबरीवरून राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केलाय। औरंगजेबाची कबर आताच का आठवली, चित्रपटावरून जागे होणारे हिंदू कामाचे नाहीत असा थेट टोला राज ठाकरेंनी लगावला। नद्यांच्या प्रदूषणावरूनही राज ठाकरे आक्रमक झालेत। गंगेनंतर महाराष्ट्रातील प्रदूषित नद्यांची त्यांनी यादीच वाचली तर महाराष्ट्रातील 55 नदीपट्टे प्रदूषित आहेत। मुंबईतील 4 नद्या वारल्या आहेत, 5वी मरणासन्न आहेत असंही राज ठाकरे म्हणाले।